नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बैलगाडा शर्यतीच्या बंदी जी उठवली गेलेली आहे केंद्र सरकारकडून त्या मुद्द्यावर. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी घातलेली होती आणि पर्यावरण खात्याच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून बैलगाडा शर्यतीचे आयोजक, बैलगाडा मालक यांनी याचा पाठपुरावा करून ही बंदी उठवलेली आहे. पण मुद्दे असे होते या सगळ्या बंदीच्या दरम्यानचे की या प्राण्यांचे जे छळ होतात, त्यात बैलगाडा शर्यती दरम्यान जे क्रौर्य पाहायला मिळतं हे कुठतरी थांबावं. मुक्या प्राण्यांची अशा प्रकारची छळवणूक जी आहे हे कुठतरी थांबावी. पण या सगळ्या मागची नेमकी भूमिका काय होती? जर बैलगाडा मालक म्हणत असतील की पोटच्या मुलासारखं आम्ही आमच्या या बैलांना जपतो, तर बैलगाडा शर्यतीच्या वेळेला या बैलांना होणारी इजा आपण थांबवू शकतो का? याचं उत्तर मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठल्याही याचिकाकर्त्याकडनं स्पष्टपणे दिलं गेलं का, हा एक खरा प्रश्न होतो. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती तीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय. पहिला मुद्दा आपला असणार आहे की बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवून केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलंय का? दुसरा आपला प्रश्न आहे की ग्रामीण भागातल्या जुन्या परंपरा नव्या युगातही जोपासण्याचा अट्टहास हवाच आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे की सर्व संचारी प्राणी मित्रांचा बैलगाडा शर्यतीला असलेला विरोध हा खरंच योग्य आहे का? या तीन प्रश्नांभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असणार आहेत जुन्नरवरून, आणि आपल्यासोबत आहेत कोल्हापूर स्टुडिओमधून प्रसाद धर्माधिकारी, जे याचिकाकर्ते आहेत आणि बैलगाडा शर्यत बचाव कृती समितीचे ते अध्यक्ष पण आहेत. महेश लांडगे आहेत, अपक्ष आमदार नागपूरवरून आपल्यासोबत, आणि आपल्यासोबत प्राणीमित्र मनोज ओसवाल देखील आहेत पुण्यावरून. सुरुवात मला आढळराव पाटील तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे सगळा या बैलगाडा शर्यती संदर्भात कोर्टात, हायकोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा केला गेला, बंदी घातली गेली आणि पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा करून आता ही बंदी उठवली गेली आहे. काय या निर्णयाचं स्वागत तुम्ही कसं कराल की ही बंदी घातलेली आधीची योग्य होती की बैलगाडा शर्यती या चालू राहिल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? 7 मे 2014 रोजी माननीय सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. ती बंदी घालण्याचं कारण केंद्र सरकारनं, पूर्वीच्या सरकारनं जुलै 2011 मध्ये जो एक अध्यादेश काढला होता, त्या अध्यादेशामध्ये अस्वल, वाघ, सिंह, माकड ह्या प्राण्यांच्या बरोबर बैलाचा समावेश करून ह्या 5-6 प्राण्यांची शर्यती आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टानं करून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. आणि म्हणून गेले 20 महिने आम्ही सर्वजण, मी प्रामुख्यानं बैलगाडा मालकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं, पर्यावरण मंत्री सन्माननीय प्रकाश जावडेकर आणि पर्यावरण खात्याचे संबंधित अधिकारी यांच्याशी पाठपुरावा केला. जुलै 2014 मध्ये लोकसभेमध्ये ह्या विषयावर मी भाषण केलं. डिसेंबर 2015 मध्ये, गेल्या महिन्यामध्येच अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावर सरकारला सांगितलं की सरकारनं ह्या विषयावर बिल आणून एक अध्यादेश काढून तातडीनं बैलगाडा शर्यती चालू कराव्यात. हे करण्यापाठीमागचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण असतो आणि ही परंपरा आजची नसून 400-500 वर्षापासूनची ही परंपरा आहे. परंपराच नव्हे तर ही संस्कृती आहे. बैलगाडी शर्यत ही त्या गावच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं देवाला नवस करून बैलांना गावामध्ये मिरवायचं, फिरवायचं आणि त्यांची शर्यत करायची, अशा प्रकारची प्रथा अनेक वर्षापासूनची आहे. आपला जो मूळ उद्देश आहे की ह्याच्यामध्ये बैलांचा छळ होतो, माझ्या दृष्टीनं पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात. मराठवाडा, विदर्भामध्ये त्याला शंकरपाट म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये त्याला छकडी शर्यत म्हणतात, पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये त्याला बैलगाडा शर्यत म्हणतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शर्यतीचं स्वरूप वेगळं असतं. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कुठल्याही प्रकारे बैलाचा छळ होत नाही, बैलाला मद्य पाजलं जात नाही किंवा बैलाला मारलं जात नाही. तरीसुद्धा काही अपवादात्मक किंवा तुरळक घटना घडल्या म्हणून सर्रास बैलगाडा शर्यती बंद व्हाव्यात, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि माझं तर प्राणीमित्र संघटनेला म्हणणं आहे, त्यांना आव्हान आहे की ठीक आहे, ही परंपरा टिकवण्यासाठी तुमच्या काय सूचना असतील तुम्ही आम्हाला सूचना करा की बैलांचा छळ करू नये किंवा अशा पद्धतीच्या शर्यती घेतल्या जाव्यात. आम्ही शेतकरी ह्या ते मान्य करू आणि त्याप्रमाणे बैलगाडा शर्यती ही चालू राहाव्यात. कसं आहे, एकदा बैलगाडा घाटामध्ये बैल सुटल्यानंतर त्याच्यावर
कोणी माणूस नसतो, त्याला मारहाण करणारा कोणी नसतो. घाटाच्या खालच्या भागामध्ये ज्यावेळेला बैल जुंपले जातात आणि सोडले जातात कुठेही मारहाण होत नाही. ते आपण आता मगाशी टी व्हीवर दाखवलं त्याप्रमाणे बैल हे स्वतःहून पळतात आणि त्यामुळं बैलाचा किंवा प्राणीमित्रांचा कुठेही त्याच्यामध्ये छळ होत नाही. दुसऱ्या बाजूला मला विचारायचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 100 मीटर बैलाची जी धावपट्टी असते ती 100 मीटर 400-500 फुटापुरतीच मर्यादित असते आणि बैल पळण्याची मर्यादा ही फार तर 15 ते 20 सेकंद असते. 15 ते 20 सेकंद बैल पळतो, त्याला मी मारत नाही. अशा वेळेला बैलाचा कुठला छळ होतो? दुसऱ्या बाजूला दिवसभर ऊसाची वाहतूक करत असताना ही प्राणीमित्र संघटना कुठं आहे? कायद्यानं नियम घालून दिला की 750 किलोच्या वर बैलांनी वाहतूक करू नये. त्या बाजूला 2 टन ऊस वाहून जवळजवळ अर्धा दिवस बैल ऊस वाहतात, त्याला कुठं बैलांना छळ होत नाही? हा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, आपण त्याचं उत्तर घेऊया. मनोज आहेत आपल्यासोबत. मनोज, काय तुम्ही सांगाल की जे प्रश्न आढळराव पाटलांनी आता उपस्थित केलेले आहेत की एकीकडे छळ होतोय असं जेव्हा प्राणीमित्र संघटना सांगतात त्यावेळेला मग ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचा देखील जो छळ होतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय का? अशा 2 गोष्टी समोरासमोर त्यांनी मांडल्या. ठीक आहे. पहिली गोष्ट, बैलांवरती छळ होतो का? 100% छळ शिवाय बैलाची शर्यतच होऊ शकत नाही. याचं मी कारण सांगतो. कारण मी स्वतःहून सगळीकडे इन्स्पेक्शन केलेलं पुणेमध्ये, तमिळनाडूमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये सगळीकडे मी शर्यती आणि त्या प्रकारचे हे पाहिलेले आहेत जनावरचे खेळ. ह्याच्यामध्ये जनावर कशासाठी पळतो? तो भीतीमुळे पळतो. तुम्ही जर बैलाला बिगर मारले जर धावपट्टीवर आणला तो तिकडनं हलणार सुद्धा नाही. त्याला पळवायची त्याची ट्रिक अशी असते की त्याला गरम करणे म्हणतात. त्याला आधी बेदम चाबुकने मारलं जातं. खूप लोक गोळा होऊन त्याला मारतात, तेव्हा तो एकदम घाबरतो आणि घाबरलेला त्याला तिथे आणतात आणि खूप जोराने आवाज होतो लाऊडस्पीकरवरती. ह्या सगळ्यामध्ये तो एकच बघतो की मला कसं माझा जीव वाचवायचा, मला कसं या माणसांकडनं पळायचं. ह्याला लोक शर्यत म्हणतात. तो घाबरलेला जीव जेव्हा तिथे धावपट्टीवर येतो तेव्हा अचानक त्याला सोडलं जातं. सोडलं की तो मागे बघत नाही, पुढे बघत नाही, धन करून पळतो. तो धावपट्टी पास करतो तो पण त्याची क्रूरता दिसत नाही. पण धावपट्टी त्यांनी क्रॉस केली की तो पळत जातो आणि त्याला कुठे लागतो, कुठे पडतो आणि कुठे मरतो हे कोणी बघत नाही. त्यातले बरेच बैल मरतात किंवा खूप घायल होतात. आणि त्यापेक्षा जास्त कधी कधी माणसाची पण त्याच्यामध्ये बरेच केसेस मला माहिती आहे जिथे माणसं मेलेली आहेत ह्या शर्यतीमध्ये. कारण तो बैल पळताना त्याला दिसत नाही कोण समोर येतोय. माणूस मरतो किंवा बैल मरतो. विहिरीमध्ये पडतात, पाणीमध्ये पडतात, इकडे पडतात, तिकडे पडतात. हा झाला पहिला छळ. दुसरा छळ असा आहे की हे जे बैल असतात ह्यांना जे ट्रान्सपोर्ट केला जातो तो खूप वाईट रीतीने त्यांना ह्या गावातून त्या गावातला सारखं रोज शर्यती असतात. इकडची शर्यत संपली की तिकडे, तिकडची शर्यत संपली की इकडे. हा एक प्रकारचा छळ झाला. दुसरा जे म्हणणं आहे की साखर कारखान्याविरुद्ध आम्ही काय करत नाही किंवा साखरवर दर सीझन मध्ये आमचे कार्यकर्ता सगळीकडे जातात आणि रेग्युलरली FIR करतात. अनफॉर्च्युनेटली आमचा जो कायदा आहे त्याच्यामुळे जास्त दंड 50 रुपये. तर ते दंड कमी असल्यामुळे केस चालण्याच्या आधी लोक दंड भरतात आणि सुटतात. आणि आता आमची याचिका हायकोर्टमध्ये आम्ही दाखल करायला तयार आहोत. इनफॅक्ट मागचे 6 महिने आम्ही 6 वर्ष डेटा गोळा करत होतो. आणि हा विषय आमच्यासाठी खूप सिरियस आहे बैलच्या वाहतुकीचा. पण आता ह्या सत्रामध्ये आपला विषय आहे शर्यतीचा. दुसरं, आज जो नोटिफिकेशन आलेला आहे तो पूर्णपणे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे. तो सुप्रीम कोर्टमध्ये बरेच विषय होते. त्यातला एक विषय होता की हे 5 प्राण्यांमध्ये 6वा प्राणी बैल जोडला गेला, त्यामुळे त्याचं प्रदर्शन, परफॉर्मन्स करू शकत नव्हतं. पण सुप्रीम कोर्टने तेवढाच विषय ठेवला नव्हता. सुप्रीम कोर्टने खूप मोठा विषय घेतला होता की हे ऍक्च्युली बैलगाडीची शर्यत आणि जल्लीकट्टू हे काय होतं, बैलचा व्यवहार कसा आहे, बैल कसा प्राणी आहे आणि तो कसा पळतो, का पळतो. आणि मी जे आता सांगितले ते प्रकार सगळे सुप्रीम कोर्टने कव्हर केले आणि सुप्रीम कोर्टने वेगवेगळे सेक्शन दाखवले. सेक्शन 3, सेक्शन 11(1)(a), सेक्शन 28. हे सगळ्या सेक्शनचं व्हायोलेशन होतं. आणि 5 फ्रीडम्स, 5 स्वतंत्रता प्राण्याला मिळाली पाहिजे. त्यातली एक मोठी स्वतंत्रता आहे फ्रीडम फ्रॉम फिअर, म्हणजे त्याला भीतीपासून त्याला आझादी दिली पाहिजे.
माझे चॅलेंज आहे, कोणी जे बैलगाडीची शर्यत करत असेल बैलला न घाबरवता, तर सगळे याचिका मी मागे घेतो आणि मी तुमच्या बरोबर सामील होतो. पण घाबरल्याशिवाय तुम्ही बैलाला पळवूच शकत नाही. तर तुम्ही प्रेमाने धावपट्टीवर आणलं तर बैल कधी पळणार नाही. तर ही जे छळ आहे ते धावपट्टीवरती येण्याच्या आधी जे होतं, त्याला दारू पाजणं, त्याला मारणं, त्याला गरम हे देणं, त्याच्या बॉडीवरती वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी मिरची लावली जाते, हे सगळं त्याला गरम करण्यासाठी, म्हणजे त्याला एकदम घाबरवण्यासाठी केलं जातं. बैल दिसायला किती मजबूत प्राणी असला तरी तो आतनं खूप एक टिमिड प्राणी असतो, खूप डोसाईल प्राणी असतो. तो माणसाबरोबर राहणार प्राणी. जेव्हा त्याला खूप घाबरवलं जातो तेव्हा तो पळतो. आणि जल्लीकट्टूमध्ये पण तेच होतं. मला आता विचारलं गेलं तुम्ही सूचना द्या, मी एकच सूचना देतो. मी सूचनांकडे येतो. मनोज ओसवाल, मी तुमच्या सूचनांकडे येतो. पण मला महेश लांडगे हाच मुद्दा विचारायचा की जे मनोज ओसवाल म्हणतात की या बैलांना धावपट्टीवर आणण्याआधी ज्या प्रकारे हे सगळं त्यांना तिथून छळ सुरू होतो, धावपट्टीवर होत असेल तो वेगळाच, पण तिथून छळ सुरू होतो. वास्तव काय नेमकं याच्यातलं? मी या निमित्तानं महोदयांना सांगू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा जे बैलावर प्रेम करतात ते शेतकरी, त्याप्रमाणे त्यांनी बैल सुद्धा एकदा सांभाळून पाहावं. म्हणजे त्यांना कळेल की बैलाबद्दलची किती अस्मिता त्या शेतकऱ्यांना आहे. शेतकरी ज्यावेळेस त्या बैलाला बैलगाड्याच्या शर्यतीच्या ठिकाणी आणतो, त्याच्या अगोदर त्याला माझ्या मते त्यांना माहिती नसेल, त्यांना ड्रायफ्रूटचा खुराक त्यांना दिलं जातं. त्यांना त्या पद्धतीचं पूर्णपणे त्यांचं संगोपन केलं जातं. आणि ज्यावेळेस त्यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं त्याच्याबरोबर त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याच्याकरता त्याच्याबरोबर प्रत्येक बैलाबरोबर 4-4, 5-5 लोक असतात. आणि ज्यावेळेस बैल पळण्याच्या ठिकाणी येतात त्यावेळेस निश्चितपणे आजूबाजूची गर्दी पाहून बैल थोडा भांबवलेला असतो. आणि त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला कुणी मारतात, कुणी काही करतात, असं कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होत नाही. बैल ही ज्यावेळेस त्या ठिकाणी सोडली जातात ती त्यांच्या दिशेनं, ती तिकडेच का पळतात, त्या धावपट्टीच्या दिशेने का पळतात, ते आजूबाजूला का पळत नाहीत, याचा अर्थ बैलांना सुद्धा कळतं की आपल्याला धावपट्टीच्या दिशेनेच पळायचंय. म्हणजे पूर्णपणे बैलांना सुद्धा कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची पूर्णपणे देखभाल त्या ठिकाणी होणारे कार्यकर्ते, त्या बैलाचे मालक, त्या बैलगाड्याचे मालक, त्या ठिकाणचे सगळे संयोजक घेत असतात. त्यामुळे बैलांवर कुठल्याही प्रकारची इजा बैलगाड्याला आणताना सुद्धा आणि त्यानंतर झाल्यास क्वचित कुठली तरी गोष्ट घडते. आणि अशी गोष्ट आहे ज्याच्या मी तर या गोष्टीची समज, आमची ही परंपरा आहे. फक्त या परंपरेला कुठलं ग्लॅमर नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मोठं व्यासपीठ नाही. त्यामुळे याच्याकडे आपण एकदम चुकीच्या नजरेने आपण पाहिलं जातं. स्पेनमध्ये या प्रकारची स्पर्धा होती, ती चांगल्या ग्लॅमर असतं, चांगल्या प्रकारे ती साजरी केली जाते. ही आमच्या ग्रामीण शेतकऱ्यांची एक मोठी परंपरा आहे. या परंपरेला कुठल्याही प्रकारचं ग्लॅमर नाही, कुठल्याही प्रकारची मोठ्या लोकांची त्याला आयोजकता नाही. त्यामुळे तुम्ही या खेळाकडे असं चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. बैल सांभाळताना मी प्राणी मित्रांना सांगतो, आपण एक बैल सांभाळा. लहान ज्यावेळेस बछडा असतो तो मोठा करण्यासाठी तो शेतकरी किती प्रयत्न करतो, शेतकरी त्याच्यामध्ये किती जीव होतो, आपल्या सख्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळतो. आणि हे सगळं करत असताना त्याला असं क्वचित सुद्धा त्याच्या मनात येणार नाही की मी ज्या बैलाला वाढवलं, ज्या बैलाला मोठं केलं, त्याला कुठली दुखापत व्हावी किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हावा असं कुठल्याही शेतकऱ्याला वाटत नाही. काय म्हणाल मनोज ओसवाल? याच्यामध्ये पहिला मला विचारलं गेलं की तुम्ही बैल पाळले का. आमची संस्थामध्ये यावेळी 110 बैल आहेत. त्यामुळे हे नुसतं मी बाहेरनं बघून सांगत नाही. दुसरं, पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका, प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे शर्यती होते मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे. एकही शर्यत मला अशी दिसली नाही जिथे बैलाला चाबुकनी मारलं जात नाही. एकही शर्यत मला अशी दिसली नाही जिथे त्याला घाबरलं जात नाही. तो दुसऱ्या दिशेमध्ये पळत नाही, कारण दुसऱ्या दिशेला माणसं असतात. तो माणसाला घाबरून पळत असतो. म्हणून ज्या दिशेला माणसं कमी आहेत किंवा ज्या दिशेला माणसं नाही, जिथे मोकळी जागा आहे तिथे तो पळतो. त्याच्या व्यतिरिक्त तो कधी पळत नाही. आणि हा माझं ऑब्झर्वेशन नाही आहे. सुप्रीम कोर्टनी 110 पेजाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 पेज ह्या विषयावरती घातलेले आहे. बैल आणि घोड्यामध्ये एक सर्वात मोठा फरक आहे. बैल जो आहे हा हळू चालणारा जनावर आहे आणि घोडा जो आहे तो फास्ट पळणारा प्राणी आहे. ह्या गोष्टीमुळे हे जे बैल आहे त्याला परफॉर्मिंग ॲनिमल्स मधनं त्यासाठी काढलं होतं की तो फास्ट पळू शकत नाही, त्याला जबरदस्तीने फास्ट धावायला लावतात.
आणि त्याला त्रास दिल्याशिवाय त्याला तो धावणार नाही. आणि मी अजूनही मी चॅलेंज ऍक्सेप्ट करतो, कुठल्याही पट्टीवर केव्हाही माझ्या बरोबर बिगेर मारले बैलाला आणा आणि त्याला पळवून दाखवा, तो पळणारच नाही. तो पळणारच नाही असं तुम्ही म्हणताय. महेश लांडगे, तुम्हाला काय म्हणायचं? मी येतो प्रसाद तुमच्याकडे. मला हे म्हणायचं आहे की जर त्यांचं मत असं आहे की कुठलाही बैल न मारता त्या ठिकाणी आणून दाखवावा, तर मला काय म्हणायचंय, तो बैल ज्या वेळेस आपण धरतो त्यावेळेस तो थोडा विचकलेलाच असतो ना. तुम्ही कुठला पण प्राणी आणा, मला काय बोलायचंय की तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीला ही आमची ग्रामीण भागाची परंपरा आहे, या परंपरेला तुम्ही साजेल असं हे करा ना, वक्तव्य करा ना. मला काय म्हणायचं, आमची परंपरा टिकवण्यासाठी हीच मोठी शोकांतिका आहे. आमच्या गावातल्या आमच्या शेतकऱ्यांची परंपरा टिकवण्यासाठीच आम्हाला भांडावं लागतंय. आमचे शेतकरी या बैलांकडं, या बैलांच्या शर्यतीकडं इतक्या आपुलकीने बघतात. आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठली दुसरी ग्लॅमर असलेली स्पर्धा आहे सांगा बरं? या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी इतक्या आतुरतेनं आपल्या गावच्या जत्रेचा किंवा अन्य कार्यक्रमामध्ये या स्पर्धेचा आतुरतेने वाट पाहत असतात, आणि मग त्याच्याकरता एवढं भांडावं लागतं, हे फार आम्हाला वाईट वाटतं. आणि जर परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी जर हे आम्हाला भांडावं लागत असेल तर मग हे चुकीचं आहे. मग असं वाटतं आम्हाला की आम्ही सुद्धा आमच्याकडे येऊन पाश्चात्य संस्कृतीच्या अवलोकन करावं आणि बाकीच्या गोष्टीला आम्ही नाही, ज्या गोष्टी आम्हाला आमच्या परंपरेला पटत, ज्या संस्कृतीला पटत नाही, त्या आम्ही आमच्याकडं करून घ्याव्यात असं वाटायला लागले. आमच्या शेतकऱ्यांसाठी काय पाहिजे? आमच्या शेतकरी दिवसभर शेतात राबतो, दिवसभर शेतीची जमिनीची मशागत करतो. आपल्या सर्वांना शेतकऱ्यांबद्दल एवढी आपुलकी आहे, मग शेतकऱ्यांच्या या खेळाबद्दलच का आपल्याला अडचण येते हेच मला कळत नाही. बैलांच्या संदर्भात तुम्ही कधी पण एरवी ज्यावेळेस स्पर्धा नसतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जा आणि पहा, त्या गोठ्यामध्ये जाऊन पहा, त्या गोठ्यातल्या बैलाकडे पहा, त्या गोठ्यात दिवसभर पहा, गोठ्यात बैलांना काय काय खायला घालतात, किती सांभाळतात. बरं, फक्त शेतकरी नाही, त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबातला सदस्य हा आपल्या कुटुंबातला तो बैल एक सदस्य आहे, या उद्देशाने त्याचं काम करत असतो. तर हे सगळं करत असताना जर या बैला संदर्भात मला एवढं वाईट वाटतं की आपण सर्वांनी उलट या स्पर्धेसाठी एक ग्लॅमर तयार केलं पाहिजे, एक चांगलं व्यासपीठ तयार केलं पाहिजे, जेणेकरून या स्पर्धेचं जागतिक लेवलवर चांगलं एक स्पर्धा त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. ठीक आहे प्रसाद, वातावरण आपण तयार केलं पाहिजे. प्रसाद धर्माधिकारी, तुम्ही काय म्हणाल? मी येतो महेश लांडगे येतो मी तुमच्याकडे परत. प्रसाद धर्माधिकारी, तुम्ही याचिका करते होता याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतंय की काय या पुढचं आयोजन हे कसं असलं पाहिजे? आणखी काय मुद्द्याकडे आपण येणार ब्रेक नंतर चर्चेला, पण या निर्णयाबद्दल आजच्या काय म्हणाल? एक तर आमची भारतीय संस्कृती अशी सांगते, ग्रामीण भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम ग्रामीण भारतीय संस्कृतीमध्ये सकाळ सत्रात शर्यत, दुपार सत्रात कुस्ती आणि संध्याकाळच्या सत्रात तमाशा, ही आमची ग्रामीण भारतीय संस्कृती आहे. आणि भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे शर्यत. आम्ही ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचे पालक आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा, चाली रूढीनुसार आमची शर्यतीची परंपरा आहे. मगाशी प्राणीमित्र माझ्या संघटनेच्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी 110 बैल पाळलेत. मी त्यांना सांगू इच्छितो की बैल पाळणं आणि पळणारा बैलांच्या मध्ये फरक आहे. जे पळणारे बैल असतात त्यांना मारणं अपेक्षित नसतं. मुळात त्याची गुणवत्ता आणि त्याची चपळाई, त्याच्यात असलेले सुप्त गुण, त्या गुणांना वाव देण्यासाठीच त्याची निर्मिती केली जाते. आणि बैल हा शर्यतीचा बैल हा वेगळा असतो. बैलामध्ये फरक आहे. हजार लाखामध्ये एखादा बैल तसा जन्माला येतो. आणि मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की जो बैलाबाबतचा कायदा 1960ला केला गेलाय, त्याचं वर्गीकरण जे हिंस्र प्राण्यामध्ये किंवा जंगली प्राण्यामध्ये बैलाचं वर्गीकरण केलं ते चुकीचं आहे. कारण मुळात कागदोपत्रीत जर सांगायचं झालं तर बुल्स असा त्या 1960च्या कायद्यात उल्लेख आहे. बुल्स याचा अर्थ काय? वळू म्हणजे कोण? की जो आज्ञेचं पालन करत नाही, ज्याला काही कळत नाही, नुसता मस्तवालपणे हिंडतो, त्याचं वर्गीकरण वळूमध्ये होतं. पण बैल जो मालकासाठी अहोरात्र काही करायला तयार असतो, संस्कारक्षम्य प्राणी म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो, ते आमचं दैवत आहे. त्याच्यावर शेतकऱ्याची जीवनाची धार जुळलेली आहे. तो आमच्या कुटुंबातला सदस्य आहे. आणि जे मारहाण करतात, क्रूरता करतात, त्याच्या विरोधात पूर्णतः आम्ही आहोत. आम्हाला
आमच्या घरातल्या कुटुंबाच्या सदस्याला बैलाला आम्ही जीवापाड प्रेम करतो. मला या ठिकाणी नमूद करायचं आहे, महामहिम सुप्रीम कोर्ट किंवा आज केंद्र शासनानं वन्य मंत्री आदरणीय प्रकाश जावडेकर साहेबांनी जी उठवलेली बंदी आहे त्यामध्ये टर्म्स कंडिशन्स काय नियम अटी असतील त्यांचं तंतोतंत पालन करून पुन्हा शर्यतीवर गंडांतर येऊ नये. कारण शर्यत ही आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचा खेळ आहे आणि तो ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आम्ही कोणताही बैल केव्हाही पळवत नाही. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बुल्स OX ऑक्स म्हणजे बैल आणि ज्या 1960 ची जी यादी प्रसिद्ध केली आहे की सूची प्रसिद्ध केली आहे वन्यजीव प्राण्यामध्ये समावेश जो केला आहे तो वळूच आहे. त्यामुळं आम्ही ही याचिका महामहिम सुप्रीम कोर्टामध्ये हाही फरक दाखवला होता. आणि आमच्याकडे काही आता यांनी जी उदाहरणं दिली की क्रूरता वगैरे, तर मी याही पुढे जाऊन सांगेन की आम्ही आमच्या बैलाच्या म्हणजे वासराचं बारसं घातलेलं आहे. आमचे काही बैल पळणार आहेत तर त्या बैलांचा आम्ही उद्या माझ्या गावातला एक बैल नाग्या नावाचा बैल होता आनंदराव संकपाळांचा, त्याचं उद्या श्राद्ध, आम्ही सगळं गाव त्या श्राद्धाला जाऊन जेवतो. कोण आजच्या जगात माणसाचं श्राद्ध घालत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही बैल आमचा घरचा कुटुंबाचा सदस्य आहे अशा पद्धतीने असं मांडणारा हा सगळा वर्ग आहे. प्रसाद बरोबर तुम्ही सांगतात. शिवाजीराव तुम्हाला काय म्हणायचं, मला ब्रेक घ्यायचा. जनावरांची कत्तल होते त्याकडे कुणाचं लक्ष नाही. पण ग्रामीण प्रसाद मी येतो तुमच्याकडे. प्रसाद येतो मी तुमच्याकडे परत. हक्काचा खेळ जो पारंपरिक अनादी कालापासून चालत आलेला आहे. ठीक आहे प्रसाद मी येतो तुमच्याकडे. शिवाजीराव तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे. उसंती मिळावी. मुळातच प्राणीमित्र संघटनेनं प्राणीमित्र संघटनेनं ह्या पूर्वी काळामध्ये आणि आता सुद्धा अतिरंजित घटनेचं स्वरूप सुप्रीम कोर्टापुढे सादर केलं आणि समाजामध्ये असं भासवतात की शेतकरी हा क्रूर प्राणी आणि बैलांचा छळ करतो. ही साफ चुकीची संकल्पना आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बैलांसाठी आमच्या शेतकऱ्यांनी एअर कंडिशन गोटे बांधलेले आहेत. बैलांच्या किमती 15-15, 20-20 लाख रुपयापर्यंत आहेत आणि कुठल्याही प्रकारे ते म्हणतात दारू पाजणं, टोचणं, चापकानं मारणं असे प्रकार अतिशय म्हणजे होत नाही. आणि त्यांची जे म्हणणं आहे तो दावा आहे हा अतिशय अतिरंजित आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शर्यती अतिशय चांगल्या प्रकारे चालतात आणि बाकी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे बैल हा आमच्या कुटुंबातला एक अविभाज्य अंग आहे, आमचा सदस्य आहे. अशा प्रकारे आम्ही बैलांना वागणूक देतो. आणि प्राणीमित्र संघटनेचे त्यांच्याकडे वकिलांची मोठी फौज आहे. आज निर्णय जाहीर झाला ते उद्या सुप्रीम कोर्टात जातील, हायकोर्टात जातील. शेतकऱ्यांना वाली कोण आहे? शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही कोर्टात लढतोय. 2013 साली सुद्धा मी सुप्रीम कोर्टात लढलो, अपील केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विजय मिळवला. निकाल आपल्या बाजूने लागून गेला. दुर्दैवानं 2014 मध्ये ही बंदी आली. अजूनही आम्ही कोर्टामध्ये लढतोय आणि प्राणीमित्र संघटना आणि शेतकऱ्यांची, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा संघर्ष हा जगजाहीर आहे. माझं तर पुन्हा एकदा म्हणणं आहे, मनोज ओसवाल वगैरे चांगलं काम करतायत. तुम्ही सूचना द्या की बाबा कशा प्रकारे बैलांची निगा राखावी, बैल कशी पाळणं, जत्राबं कशी पाळणं हे आमच्या शेतकऱ्यांना जर समजत नसेल तर तुम्ही सांगा. आम्ही त्याप्रमाणे बैलांना पाळू, त्याप्रमाणे बैलांना वागू. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये काही नियम अटी सरकारनं घातल्यात ना. ह्या GR मध्ये हे स्पष्टपणे म्हटलं की कशा स्वरूपामध्ये बैलांच्या शर्यती संपन्न व्हाव्यात, जल्लीकट्टू कशा संपन्न व्हाव्यात याच्या अटी शर्यती घातलेल्या आहेत, मर्यादा घालून दिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे त्याचं नियमाचं पालन करूनच बैलगाडा शर्यती चालू कराव्यात आणि त्या शेतकरीसुद्धा करतील असं मला या ठिकाणी वाटतं. नियमांच्या आधारेच या पुढच्या सगळ्या शर्यती आयोजित करायचं असं तुम्ही सगळेजण म्हणता. एक ब्रेक घेऊ आपण. ब्रेकनंतर याच सगळ्या मुद्द्याला धरून आपण चर्चा करणार आहोत की या शर्यतीला जो विरोध होतोय किंवा प्राणीमित्र जे म्हणतात त्यांच्या काय नेमक्या सूचना आहेत आणि ज्या पद्धतीने प्रसादने काही मुद्दे मांडले त्यांचं जे म्हणणं आहे किंवा महेश लांडगे जे म्हणतात की आढळराव म्हणतात, या सगळ्या मुद्द्याला धरून आता शेतकरी वर्ग पुढचं या शर्यतींचं आयोजन करेल, नियमाला बांधील राहील की सुप्रीम कोर्टामध्ये अजून परत याचिका दाखल झाल्यानंतर याच्यावरती बंदी आली तर मग त्याच्यामधली पुढची वाट आपण कशी शोधायची आणि ही शर्यत कशी चालू ठेवायची. जर हे पारंपरिक खेळ असतील तर मग या पारंपरिक खेळाला आता मनोरंजनाच्या माध्यमातून किती पाहत राहायचं की या परंपरेमध्ये आपण जातोय आणि ती परंपरा राबवतोय असं म्हणत असताना त्याच्या पाठीमागं होणारा मोठं अर्थकारण याचा काय उलगडा करणार, हे सगळे मुद्दे या पाहुण्यांना मला विचारायचे. ब्रेकनंतर पाहू.
प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या प्रातिनिधिक वाचून दाखवतो. त्यात दिलीप देसाई म्हणतात की रेसकोर्सवर लाखो रुपये उधळले जातात, पण बैलगाडा शर्यतीची गरीब शेतकऱ्याची हौस सगळ्यांच्या डोळ्यात का खुपते, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सचिन पवार आहेत, ते म्हणतात की शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यत हा एक विरंगुळा आहे. कोट्यवधी रुपये रेसकोर्सवरती जे उधळले जातात त्याकडे प्राणीमित्र संघटनांनी लक्ष वेधावं. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तो किशोर भिवारेंनी. ते म्हणतात की या शर्यतीमुळे आपण काय साध्य करणार आहोत. शेतकरी बांधव आत्महत्या करतोय, नवीन तंत्रज्ञान वापरून शेतीचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष द्या, अशा सूचना काही प्रेक्षक आपल्याला इथं करताना दिसत आहेत. मला हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे. मनोज ओसवाल, तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे प्रेक्षकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर शेतकऱ्यांच्या या बैलगाडा शर्यतीला आपण विरोध करत असू तर मग रेसकोर्सवरती ज्या घोड्यांच्या शर्यती होतात याकडे आपण का दुर्लक्ष करतो, याचा पाठपुरावा प्राणीमित्र संघटना करतायत की करत नाही? रेसकोर्सवरती आमचं सारखं पूर्ण लक्ष असतो. अच्छा, रेसकोर्स जो आहे तो ब्रिटिश काळामध्ये काही कायदे बनलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती आम्ही तो प्रकारची ॲक्शन घेऊ शकत नाहीये जे आम्हाला घ्यायची आहे. पण तरीही तिथे त्यांचं सेल्फ रेग्युलेशन बराच स्ट्रॉंग आहे आणि मूलभूत फरक आहे घोडा आणि बैलमध्ये त्यांच्या पळण्याच्या स्पीडमध्ये. घोडा जो आहे हा फास्ट रनिंग, खूप फास्ट पळणारा प्राणी आहे आणि त्याला ज्या प्रकारे ते ट्रेन करतात, ज्या प्रकारे त्याची ट्रेनिंग होते ते खूप कंट्रोल्ड असते. दर आठवड्याला तिथे नवीन कायदे बनत असतात. तो खूप वेल रेग्युलेटेड असल्यामुळे तिथे क्रूरता कमी होते. माझं बिलकुल असं म्हणणं नाही की तिथे क्रूरता होत नाही. आणि तिथे जेव्हा जेव्हा क्रूरताचे केसेस होतात तिथे तेव्हा तेव्हा आम्ही केसेस दाखल करतो. आमची इतर इच्छा आहे हे घोड्याचे रेसेस पण बंद व्हावे आणि त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. पण कायद्यामध्ये आमच्याकडे जास्त विकल्प नाही, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आम्हाला काम करता येत नाहीये. पण आमच्या पॉवर्समध्ये जेवढं आहे मी त्यांच्या विरुद्ध आम्ही काम करत असतो. दुसरा विषय असा आहे की हे जे रेस कोर्स आहे त्याच्यामध्ये खूप लॉज आणि बाय लॉज आहे. त्यामुळे की चाबुकनी मारणे किंवा जे दिसणारे क्रूरता आहेत ते 100% कंट्रोल असतात. हे प्रत्येक घोडा 50 लाख 60 लाख 70 लाख किमतीचं असल्यामुळे ते लोक त्याची बरीच चांगली काळजी घेतात, जो पण तो उपयोगी आहे तोपर्यंत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तिकडे लाखो रुपयाच्या किमतीचे घोडे असतात म्हणून ते मालक काळजी घेतात आणि बैलगाडा शर्यतीचे मालक जे आहेत ते काही लाखांचे बैल विकत घेऊन त्यांची फारशी काळजी घेताना दिसत नाहीत, असं याचं तुलना आपण करतोय? मी एक्झॅक्टली तशी तुलना करत नाही. मी तुम्हाला हे पण सांगितलं की एकदा ते घोडा मालकाचा पण घोडा त्याच्या उपयोगात नाही राहिला तर त्याचे हाल रस्त्यावरचे भिकारीसारखे होतात, म्हणजे रस्त्यावरचे घोड्यासारखे होतात. म्हणजे मला काही खूप जास्त त्यांच्याबद्दल हे नाहीये की खूप चांगलं काम करतात. पण ब्रिटिश काळामध्ये जे बनलेले कायदे आहेत ते आमच्या रस्त्यात अडचण आहे ना, ते आम्हाला ह्या शर्ती पण बंद करायच्या होत्या. पण आमचा उद्देश प्रत्येक प्राणीवर होणाऱ्या क्रूरतेच्या विरोधात काम करायचं आहे. तर तो रेसकोर्सवरचा असो किंवा रस्त्यावरचा असो किंवा जंगलामधला असो किंवा गावामधला असो, आमच्यासाठी सगळे प्राणी एकसारखे आहेत. तर त्यामुळे आमच्याकडनं जे काही होतं ते आम्ही करत असतो. हा पण एक मुद्दा आहे आणि या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याच मुद्द्यावरती काम करत असतो. तर असं नाही की आम्ही एका विषयावर दुर्लक्ष करतोय. ह्या केसमध्ये आम्हाला जास्त यश मिळालं. बाकी केसेसमध्ये बरेच केसेस आमचे पेंडिंग आहे हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये. आम्ही पाठपुरावा करत आहोत पण ते केसेस डिसाइड होत नाहीये. ठीक आहे प्रसाद, तुम्हाला काय म्हणायचं जे मनोज ओसवाल सांगतात? हॅलो, बोला प्रसाद. जी, एक तर आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे आमचा दैवत म्हणून आम्ही बैलाकडे बघतो. ज्या कंडिशन्स, टर्म्स आणि नियम अटी महामहिम सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन होईल. प्राणीमित्र संघटनेच्या विरोध आम्हाला होणार नाही. त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यातून निश्चितपणे आम्ही एक आदर्श शर्यत या पुढच्या काळात सुरू करू, जी विना लाठीकाठी, छळवाद मुक्त आणि संपूर्ण देशामध्ये पुन्हा बंदी येणार नाही अशा पद्धतीची बांधिलकी स्वीकारून आम्ही अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव कृती समितीच्या वतीनं तशी प्रतिज्ञा, तशी शपथ घेऊन आमच्या दैवताबाबत आम्ही गॅरंटी देऊ इच्छितो. कारण बंदी हा त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय नव्हे. यामध्ये चर्चेनेही प्रश्न सुटू शकतात, समन्वयाने प्रश्न सुटू शकतात. ज्या ठिकाणी जसं आज अत्याधुनिक यंत्रणा, नवनवीन सामुग्री आलेली आहेत त्याचा वापर करू, सॅटेलाइटद्वारा शर्यती घेऊ,
पट्ट्यावर आम्ही आणल्यानंतर आमच्या बैलाची तपासणी करूया, वैद्यकीय तपासणीनंतर तो बैल योग्य की अयोग्य आहे, पळणार आहे का नाही, त्याला काही उत्तेजित द्रव पाजले का नाही त्याची तपासणी करतील आणि या सगळ्यामध्ये त्याचं किलोमीटर अंतर आहे का नाही, ते त्या बैलाला झेपेल का नाही याचं अंतर ठरवून देऊ. एक आदर्श अशी आचारसंहिता, शर्यत संहिता बनवून आपण त्यामध्ये मार्ग काढू शकतो. पण पारंपरिक अनादी कालापासून चालत आलेला बैल, एक बैल निर्मिती होत असताना दुष्काळ भागात सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर, सोलापूर या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भापर्यंत मुळात बैलाची निर्मिती होत असताना ह्या बैलावर संगोपन करणारे काही लोक आहेत. शर्यतीच्या पट्ट्यापासून बैलाचा जन्म ज्यावेळेला होतो ते वासरू होतं, त्यावेळेला त्याची किंमत 2 ते 10 हजार पर्यंत होते. पण ते ज्यावेळेला गुणवत्ता आणि चपळाई दाखवायला लागतं आणि ते शर्यतीला योग्य होतंय, त्यावेळेला माझ्या त्या सांभाळणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 लाख, 2 लाख, 50 लाखापर्यंत पैसे मिळतात. दुसरी गोष्ट, शर्यती बंद झाल्या, यामध्ये लघुउद्योग करणारे, शर्यतीवर अवलंबून असणारे, शर्यतीसाठी बैलाला तयार करताना जसं आपण एखाद्या वधूला सजवतो, नख पॉलिश, नेलपेंट लावतो, तसं आम्ही त्या बैलांना नालबंदाच्या मार्फत नाला मारतो, ते नालबंद बेकार झाले. दुसरी गोष्ट, शर्यतीच्या पट्ट्यावर ज्यावेळेला आम्ही शर्यतीसाठी येतो त्यावेळेला सर्व शेतकरी बांधव, शर्यती शौकीन यांच्या माध्यमातून त्यांना चहा पाण्यासाठी असणारे टपरीवाले असतील, पानपट्टीवाले असतील, गारेगारवाले असतील, भेळवाले असतील, जे लघुउद्योजक आहेत त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. दुसरी गोष्ट, जे बैलांना विकणारे कासरे, गोंडे, शाली आणि आम्ही जे सजवतो बैलाला, या सगळ्या विक्रेत्यांच्यावर पोट आला. म्हणजे एक बैल हा संपूर्ण जीवन परिक्रमेचा, एक साखळीचा, नुसता शेतकऱ्यांचा तो तर दैवत आहेच, पण बैलांच्यावर अवलंबून असणारी ही जी संस्कृती आहे. आणि याहीपेक्षा मी साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आज जगात कितीही प्रगल्भ तंत्रज्ञान आत्मसात झालं असलं तरी बैलाच्या भरणीला चॅलेंज नाही. आज शेतकरी ज्यावेळेला ऊसाची भरणी करतो त्या बैलाचं वजन सर्वसाधारण 600-900 किलोपर्यंतचं असतं आणि ज्यावेळेला ऊस अगदी भरणीला येतो त्यावेळेला त्याचा कोंब न तुटता पावलावर पाऊल, नैसर्गाचं वरदान त्या बैलाला लाभलेलं आहे. जो मागचा पाऊल पुढचा पाऊल पडतो त्याच पावलावर निसर्गानं, त्याच पावलाच्या ठशावर त्या बैलाचा पाऊल पडतो. म्हणजे इतकं ते निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्या वरदानाच्या रूपाने आम्ही शेतकरी मंडळी त्या बैलाला त्याच्यावर जगतो, म्हणून आम्ही दैवत मानतो. अशा बैलामध्ये, आणि मुळातच सर्वच बैलांना आम्ही पळवत नाही, पळवणारी जात जी आहे, प्रजात, खिलार जात असू दे, अनेक 8 जाती आहेत बैलांच्या पळणाऱ्या, त्याबाबत एक गुणवत्ता, चपळाई आणि हाकेला हो देणार. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, बैलाला बस म्हटलं की बसतं. माझं तर म्हणणं असं आहे, जनावराला जितकं कळतं तितकं माणसाला कळत नाही. मी ज्यावेळेला माझ्या घरात, प्रसाद, आता तीच वेळ आलेली आहे. जर प्रसाद ऐका, वाटायचं प्रसाद, माझे पती यायला आलेत, माझी बायको म्हणायची प्रसाद ऐका तुम्ही, म्हणजे इतका वास, त्यांचा गंध, याचं जसं हत्तीला 200 किलोमीटर मध्ये फ्रिक्वेन्सी मिळते. प्रसाद एक मिनिट, माझा आवाज येतो का तुम्हाला? 200 किलोमीटर हत्ती एकमेकाशी सुसंवाद साधतात, तसं जनावरांच्या मध्ये एक वरदान आहे. त्याच्या ऑब्झर्वेशन जर केलं आपण. प्रसाद मी येतो तुमच्याकडे, माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही, मी येतो परत तुमच्याकडे. पण आढळराव पाटील, मला तुम्हाला हा मुद्दा विचारायचा आहे की जर समजा या शर्यतीकडे आपण पारंपरिक खेळ म्हणून एका बाजूला बघत असू, तर काही दिवसामध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण रूप बघितलं, इतक्या इसवी सन पूर्व काळापासून हजारो वर्षाची कदाचित त्याला परंपरा असू शकेल, पण या परंपरेला आत्ताच्या शर्यती जर पाहिले आपण तर तो मनोरंजन न राहता एक बाजारीकरणाचं स्वरूप स्पर्धेच्या मुळे त्याला आलंय असं वाटत नाहीये. एक मोठं अर्थकारण त्याच्यामध्ये दडलं असं वाटत नाहीये. बक्षिसाच्या रूपाने त्या बैलासाठी घेतले गेलेले कष्ट आणि त्यातून आपल्याला पैसा बाहेर आपल्याला काढायचं, जे आपण त्याच्यावरती गुंतवलाय, त्याच्यावरती लावलाय, म्हणून याला कुठेतरी एक बाजारीकरणाचं स्वरूप आलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये काळानुरूप बैलगाड्यांच्या शर्यतीचं स्वरूप बदललंय आणि ते जरी बदललं असलं तरी त्यामध्ये आपण जसं म्हणता त्याप्रमाणे अर्थकारण किंवा बक्षिसं हा त्या पाठीमागचा उद्देश अजिबात नसतो. कुणीही बक्षिसं घ्यायला, यात्रा संपल्यानंतर बक्षीस वाटप होतो त्यावेळेला बैलगाडा मालक त्याची फिकर करत नाही. ते यात्रेचं बक्षीस हे 1000, 1500, 2000 असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त खर्च हा बैल पाळण्यामध्ये किंवा बैल पोसण्यामध्ये होतो. त्यामुळं अर्थकारणाचं, मगाशी प्रसादनं सांगितल्याप्रमाणे अर्थकारण हे असतं, वाजंत्री आहेत किंवा छोटे मोठे धंदेवाले आहेत, व्यापारी आहेत, ही सगळं अर्थकारण त्यांच्यावर अवलंबून असतं, टपरीवाले आहेत. याच्यामध्ये बाजारी स्वरूप जरी झालं, हल्ली काय झालं की बऱ्याचशा पुढाऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाड्याच्या शर्यती भरवल्या जातात. याच्यामध्ये राजकारण आहे, अर्थकारण आहे. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे
याच्यामध्ये कुठंतरी सुसूत्रता आली पाहिजे. जसं स्पेनमध्ये बुलफाईट होतात आणि त्याचं एक कुठंतरी ग्लोबलायझेशन झालं आहे, तसं ग्लोबलायझेशन ह्या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून का होऊ नये. चांगल्या पद्धतीनं बैलांचा छळ न होता जर त्याला व्यापारी स्वरूप दिलं किंवा ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून त्याला बघितलं आणि एक बाहेरून लोक बघायला आली किंवा शहरातून लोक बघायला आली तर त्याचा आनंद लुटता येईल असं मला वाटतंय. त्यामुळं याचं बाजारीकरण जरी होत असलं तरी बाजारीकरणं मला तर दुसरं ह्या आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की बैलगाडा शर्यती चालू झाल्यात, परंतु नियमाचं काटेकोरपणे पालन होणं अतिशय गरजेचं आहे. हां, आणि ह्या तरच होईल, कारण प्राणीमित्र संघटना ही आपण त्यांच्या रडारवर आहोत. प्राणीमित्र संघटना ही कुठलीही गोष्ट आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करणं किंवा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं या सगळ्या गोष्टी करत राहतात आणि ते आजपर्यंत गेले 15 वर्ष करतायत. म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की बैलांची मारहाण होता कामा नये. ती होतच नाही म्हणा, परंतु त्याप्रमाणे बैलांची काळजी घेतली जावी, बैलांना इजा होऊ नये. आणि हे करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या स्वतःच्या पुढाकारानं पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये बैलगाडा विमा शर्यत विमा कंपनी चालू केली. एखाद्या बैलाला जर इजा झाली, एखाद्या मनुष्याला जर इजा झाली तर त्याची भरपाई मी माझ्या खिशातून देतोय आणि आज नाही, खासदार व्हायच्या अगोदरपासून करतोय, गेले 12-15 वर्षापासून करतोय. आणि एवढी काळजी आम्ही, एखादा बैल जर जखमी झाला तर त्या शेतकऱ्याला नुकसान देतो, नुकसान भरपाई करून देतो, त्याची दवाखान्याचा खर्च करत असतो. ही सगळी परंपरा आहे आणि ही परंपरा बंद होऊ नये. पण आढळराव पाटील, तुम्ही जी भूमिका मांडताय ही भूमिका जनतेपर्यंत राज्यातल्या सगळीकडे जावी म्हणून स्वतः तुम्ही आता पुढाकार घेऊन या सगळ्या बैलगाडा संयोजक, आयोजक, कृती समिती, बचाव समिती या सगळ्या मंडळींना एकत्र आणून याची नियमावली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरता म्हणून पुढाकार घ्याल? नक्कीच. म्हणजे मी तर मगाशीच ठरवलंय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागृत करणं गरजेचं आहे. प्राणीमित्र संघटनेकडं खूप मोठ्या प्रमाणात कायदेशीर फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी एकटा आहे. शेतकऱ्यांना जागृत केलं पाहिजे, शेतकऱ्यांना मी समजून सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे आणि मी आवर्जून आपल्याला सांगेल की आम्ही सगळे संघटनांच्या माध्यमातून, म्हणजे जर प्रसाद धर्माधिकारी असेल किंवा राज्याच्या इतर भागामध्ये बरेचसे लोक माझ्या संपर्कात आहेत बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये, सगळ्यांनी आम्ही जागृत करून शेतकऱ्यांना आवाहन करू की शिस्तीनं नियमाचं काटेकोरपणे पालन करून बैलगाडा शर्यती संपन्न व्हाव्यात. आणि दुसऱ्या बाजूला प्राणीमित्र संघटनेला सुद्धा मी पुन्हा एकदा विनंती करेल की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तुम्ही आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला वाटलं की कायद्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर आपण सगळेजण प्रकाशजी जावडेकर यांच्याकडे जाऊ आणि कायद्यामध्ये दुरुस्ती करू. आज जो GR पब्लिश करण्यात आलेला आहे, काढण्यात आला आहे, त्याच्यामध्ये बरीचशी मोठी नियमावली आहे, त्यामध्ये अटी शर्ती आहेत. एखाद्यानं जर काही गुन्हा केला, एखाद्यानं जर कायद्यामध्ये जर कायद्याचं उल्लंघन केलं, बैलांना मारहाण केली तर त्याला गुन्ह्याची तरतूद आहे, ही कायद्यामध्ये आहे आणि त्याचं प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ॲक्ट 1960 मध्ये ती प्रोव्हिजन आहे. मग ते सगळे नियम तुम्ही अंमलात आणा. बऱ्याचशा ठिकाणी सगळे सरकारी अधिकारी हे सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं शर्यती संपन्न करूया आणि ही परंपरा अशीच चालू राहो, अशीच मी प्राणीमित्र संघटनेला विनंती करू. हरकत नाही, म्हणजे एकमेकांना संवाद साधून जर पुढे काही चांगल्या गोष्टी होत असतील तर त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. मात्र प्राण्यांचा कुठे इथं छळ होता का म्हणे. प्रसाद, मी येतो तुमच्याकडं. महेश लांडगे, काय तुम्हाला वाटतं की जे नियमावली शासनाने आज GRच्या माध्यमातून घालून दिलेली आहे, या नियमावली आयोजकांना, स्पर्धा संयोजकांना आणि यात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने समजावून सांगितल्या पाहिजेत की या नियमांचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि बैलांचा फार मोठ्या प्रमाणात छळही होता कामा नये? मला काय म्हणायचं आहे की पहिली गोष्ट, ही नियमावली आली ही एक चांगली गोष्ट आहे. नियमावली असणं एक गरजेचं आहे. पण हे सगळं नियमावली करण्याच्या अगोदर माझा प्रत्येक शेतकरी त्या दृष्टीनं पहिल्यापासून काम करत आहे. मला एक सांगा, ज्या प्राण्याला आपल्या घरातला मुलगा म्हणून शेतकरी सांभाळतो, त्या मुलाला तो दारू पाजेल का, मद्य पाजेल का? बिलकुल पाजणार नाही. जर आपण त्या एखाद्या गोष्टी आपण त्याला आपल्या कुटुंबातला घटक, आपला मुलगा समजतो तर त्याला आपण निश्चितपणे आपण कुठल्याही प्रकारचं चुकीची वागणूक त्याला देणार नाही. आपल्या मुलाला आपण देत नाही तर आपण ज्याला मुलगा मानतो त्याला कसे देऊ आपण? दुसरी गोष्ट अशी आहे,
जे नियम आता मी प्राणी मित्राच्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही आहे ना एकत्र बसा. मगाशी सगळ्यांच्या चर्चेत आलंय आपल्याला एकत्र बसा. या एकत्र बसल्यानंतर हा विचार करू आपण ही स्पर्धा जे नियम आलेत ते नियमामध्ये कसे बसेल, ते नियमाचं पालन कसं होईल. दुसरा विषय असा आहे की या स्पर्धेचं जे आत्ताचे जे स्वरूप आहे हे स्वरूप मोठं होऊन या स्पर्धेकडे परदेशी पर्यटक कसे आकर्षित होतील, या स्पर्धेचं आपल्या जागतिक लेवलला कसं काय आपल्याला ती दाखवता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊ. आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना आपण सर्वजण मिळून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये आपलं निर्माण होईल. मला प्राणी मित्रांना आणि आता प्रकाश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की कुठले आम्ही याला प्रत्येक शेतकरी या बैलाला त्या महादेवाप्रमाणे म्हणजे महादेवाची उपमा देतो या बैलाला, म्हणजे देवाप्रमाणे मानणार आहे. देवाला आपण कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण शेतकरी मंडळी घेतोय. तर आपण सुद्धा जसं आता सगळ्यांचीच आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून याच्यावर चांगल्या पद्धतीचा मार्ग काढू. आपण परत कोर्टात जाऊ नये अशी आपल्याला आमची विनंती आहे. कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय. आमचे शेतकरी रडतायत हो, इतकं वाईट वाटतंय त्यांना. जे बैल आपण सांभाळतो, जे प्राणी आपण सांभाळतो, पहिली गोष्ट त्यांना प्राणी हाच शब्द आम्ही वापरत नाही. जर कधी गोट्यातला बैल आम्ही म्हणत नाही या बैलाला सोड, आम्ही त्याच्या नावाने त्याला आवाज देतो. याला पाणी पाजलं का रे, याला खायला घातलं का रे, याला असं केलं का रे, म्हणजे घरातल्या मुलाप्रमाणे आम्ही विचारत असतो. हे सगळं आम्हाला असं वाईट वाटतं. आपण जर प्राणी मित्रांनी जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे आपण शेतकरी आपण सर्वजण मिळून याच्यावर चांगल्या पद्धतीचा मार्ग काढू शकतो. आपली ही स्पर्धा मी सांगतो आपण सर्वजण एकत्र आलो, सरकार आपल्याबरोबर आहे. जावडेकर साहेबांनी हा एकदम धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांचं फार मोठं कौतुक केलेलं आहे, फार मोठा आभार मानलेला आहे. या निर्णयाचं आपण इतकं मोठ्या प्रमाणात स्वागत करू. आपली ही स्पर्धा जागतिक लेवलला नेऊ. जागतिक लेवलला नेल्यानंतर निश्चितपणे या स्पर्धेचं सुद्धा ग्लॅमर वाढेल, एक लेवल वाढेल आणि निश्चितपणे याला सगळं जग आपल्या म्हणजे जग सुद्धा त्याला स्वीकारेल अशा पद्धतीची विनंती मी प्राणी मित्र संघटनेला करतो. त्याला आपण सहकार्य करावं. मी पुन्हा एकदा हात जोडतो, आपण त्यासाठी सहकार्य करावं प्राणी मित्रांनी. ठीक आहे प्रसाद, अगदी थोडक्यात. हॅलो प्रसाद बोला, अगदी थोडक्यात. हा जी, शर्यतीवरील बंदी उठवली ही आम्हा सगळ्या शर्यती शौकीनांच्या चालक मालक संघटनेला किंवा शर्यती शौकीनांना एक पर्वणी सुवर्ण संधी आहे आणि मिळालेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू. कुठेही छळवाद होणार नाही, क्रूरता होणार नाही. एक आदर्श शर्यत जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेली जी परंपरा आहे ती खंडित होता कामा नये. पारंपरिक अनादिकालापासून चालत आलेली ही परंपरा टिकवायची आहे. नंबर 2, शर्यती बंदीच्या काळात आमचं जे जनावर दावणीला बांधून होतं, गेले 20 महिने आम्ही 5 ते 50 लाखापर्यंतची जनावरं आम्ही आमच्या दावणीला बांधलोत. पळणारं जनावर इतर कुठल्या कामाला उपयोगी नसतं, पण आज आम्ही त्याला आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून ज्यावेळेला संबोधतो तसं आजही आम्ही त्याचं संगोपन करायला तयार आहे. अशाच पद्धतीची संगोपन किंवा ही अशी बंदीची कुऱ्हाड पुन्हा आमच्यावर येऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे निश्चितपणे आम्ही सांगतो. मगाशी बऱ्याच यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देतो, पण बंदी हा त्याच्यावरचा उपाय नव्हे. ठीक आहे, बंदी आता उठवलेली आहे पण त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. प्रसाद तुम्ही म्हणता तसं. अगदी थोडक्यात मनोज ओसवाल, ज्या संवादाची भूमिका या सगळ्या आयोजकांनी घेतलेली आहे, तर प्राणी मित्र संघटना यांच्याशी संवाद करून तुमच्या सूचना काय असतील त्या संबोध या सगळ्यांसोबत बसून मांडून याला पुढे काय स्वरूप देता येईल किंबहुना त्याच्या नियमांचं पालन कसं करता येईल याकरता पुढाकार घेईल का? अगदी थोडक्यात. अजूनही आमचं जे धोरण आहे तो बदललेला नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर प्राण्याला छळ नाही केला तर तो पळणारच नाही. ह्याच कारणामुळे सुप्रीम कोर्टमध्ये आम्हाला जावं लागलं, ह्याच कारणामुळे परत कोर्टात जावं लागणार आहे. कारण तुम्ही प्रेमाने त्या बैलाला शर्यतीच्या पट्टीवर आणला तर तो पळणार नाही आणि पळणार तर त्या स्पीडने पळणार नाही ज्या स्पीडने तो पळायला पाहिजे. तर हा जो सायकल आहे तो तुटणार नाही. दुसरं, स्पेनचा बऱ्याचदा विषय निघाला. स्पेनमध्ये दर 4 दिवसांनी दर महिन्याने एक न्यूज येते की एक स्टेटनी आता स्पेनमध्ये बुल फाईट बंद केलं. तिथे पण बुल फाईट हा वर्षानुवर्ष चालणारा प्रकार बंद होत चालला. कारण लोकांची आता जी भूमिका आहे प्राणीवरती क्रूरता होऊ नये हे खूप वाढलेली आहे. लोक ह्या क्रूरतेला प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे आमची भूमिका अजून हीच राहणार आहे. प्राण्यावरती जर तुम्ही क्रूरता करणार नाही तर ते पळणार नाही आणि पळणार नाही तर शर्ती होणार नाही. जोपर्यंत प्राण्यावरती क्रूरता थांबत नाही तोपर्यंत आमची लढाई कायम राहणार. आम्ही तुमच्याशी संवाद करायला तयार आहोत. मी भेटायला तयार आहे, पण मला नाही वाटत यातून जास्त निघाल. कारण
आमची भूमिका अशी आहे झिरो क्रुएल्टी, आणि झिरो क्रुएल्टी म्हणजे क्रूरता न होता जर शर्यती होत असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही, पण तसं प्रॅक्टिकली होत नाही. ठीक आहे. या गेम ठीक आहे. मला एकच शब्द सांगायचा आहे, केऑस, नॉन डिसिप्लिन ह्या गेमचा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिसिप्लिन आणलं तर त्या गेममध्ये मजा राहणार नाही आणि त्यासाठी लोक येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. माझा वेळ संपलेला आहे, कारण ज्या प्रकारे प्राणीमित्र संघटना आता म्हणते की संवादाला आम्ही तयार आहोत, मात्र त्यातलं क्रौर्य जर संपत नसेल तर आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मात्र सरकारने ज्या सगळ्या नियमावली घालून दिलेल्या आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून यापुढच्या बैलगाडा शर्यती आम्ही सगळ्या आयोजित करू, शेतकऱ्यांचं प्रबोधन करू आणि नियमांचं उल्लंघन होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आयोजक म्हणतायत. त्यामुळे आता यापुढे ज्या बैलगाडा शर्यती आयोजित होतील त्याच्यात किती नियम पाळले जातात आणि किती नियमांचं उल्लंघन होतं याचाही सगळा पडताळा आपल्याला करावा लागणार आहे, आढावा घ्यावा लागणार आहे. मात्र शर्यतीवरची बंदी उठवली गेलेली आहे. आता यापुढे काय काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. इथंच थांबू, वापस काही